नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर एकाच कस्टमरचे अस्तरचे 2 ब्लाऊज आहे आणि आपण त्याच्यावरून प्रिन्सेस ब्लाऊज कट करणार. तर माझ्याकडे अगोदरच पेपर कटिंग होती आणि त्या पेपर कटिंगनुसारच आपण प्रिन्सेस ब्लाऊजची आपल्याला कटिंग करायची. तर कटोरी ब्लाऊजवरून आपल्याला प्रिन्सेसची कशी कटिंग करायची, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णच पाहावा लागेल. तर कंटिन्यू करा. आता तुम्हाला मी सांगते, एकतर ह्या बाजूने जर आपल्याला माप घ्यायचं असेल टेपने, तर ही पट्टी पूर्ण आपल्याला धरायची नाही, किंवा ह्या बाजूने जर बोललं तर ही पट्टी आपल्याला पूर्ण धरायची. जी आपली हुकची बाजू आहे ती आपल्याला पूर्ण धरायची. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया याचं माप कसं घ्यायचं आहे. मग ही बाजू असो किंवा ही बाजू असो, कोणत्याही बाजूने जरी बोललं तरी एकच होईल. तर बघा, जवळजवळ 10.5 जरी धरला तरी पण चालते. म्हणजे 42 इंचाचा हा ब्लाऊज आहे. तर व्हिडिओ कंटिन्यूअस बघा. तर अगोदर आपण हा ब्लाऊज कट करू. साडे 10ची घडी, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मिक्स करायचे. 2 इंचाच्या मध्ये मिक्स केले म्हणजे टोटल ही घडी झाली जवळजवळ 13 इंचाची. तर कमरेला आपण 12.5 घेऊया, किंवा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर आपण त्याच्यावर पण माप घेऊ. तर कस्टमरचा हा ब्लाऊज आहे तर जी ही पट्टी असते आपल्याला ही सोडून द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला असं माप घ्यायचं आहे. तर बघा 33.5 बसतंय. 33.5चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण चौथा भाग काढू. बघा 9 इंच येते. चौथा भाग जवळजवळ 9 इंच, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच मिक्स करायचं आहे. 2.5 इंच मिक्स झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे आखून घ्यायचं आहे. 2.5 इंच आपलं मिक्स झाल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत उंची. तर उंची लागते कस्टमरला 16 इंच. शिवून ब्लाऊज होणार 15 इंचाचा. तर 16वर मी एक मार्क करून ठेवले. आता बघूया, आता हा 38चा पेपर आहे तर आपल्याला 42चा कसा करायचा. आपण अगोदर पेपर बघूया किती. याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स केलेला. तर 40 इंचाचा हा पेपर आहे. तर आपल्याला 42चा कसा करायचा तर बघू. आता आपण तर छातीचा हा चौथा भाग घेऊन आपण याच्यामध्ये 2 इंच ॲड केलेत. उंची पण आपल्याला जेवढी लागते तेवढी आपण ॲड केली. आता हा झाला आपला मेन सेंटर उंचीचा. काही इथपर्यंत आपली 16 इंच उंची भरते. मग आपण पेपर कसा ठेवला पाहिजे, अशाच पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला पेपर, जिथं आपली उंची बसते. मग हे खाली जरी जास्त झालं तरी काहीच अडचण नाही, पण आपल्याला ही बाजू आपल्याला कव्हर करून घ्यायची, काही व्यवस्थित आली पाहिजे. आता हे माप आपलं इथं आलं. आता आपण याला आखून घेणार. आता आपल्या लक्षात आलं पाहिजे, याच्यासाठी मी इथे एक लाईन आखते का आपण एवढं जास्त घेतलंय, म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये वाढवायला किंवा समोरच्या भागामध्ये आपल्याला जे वाढवायचे ते आपण ह्यानुसारच वाढवणार. तर आपण इथं आखून घेऊ पूर्ण. तर बघा, आपण लक्षात घ्या 1 इंच तरी आपलं झालंच असेल. बरोबर 1 इंच 1 इंच. आता कस्टमरला गळा लागतोय 11 इंचाचा. शिवून 10.5 इंचाचा होऊन जाईल. आपण घेऊया खाली 3 इंच. थोडासा ब्रॉडमध्ये लागतो. खूप सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगते. आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल. गोल गळ्याचाच ब्लाऊज आहे. आकार हा गोल गळ्याचा देऊन घेतला. बरोबर. आता आपण हे थोडंसं इथं क्रॉस पट्टीमध्ये वाढवून घेऊ. आता आपण बघूया, आपण तर 40 छातीनुसार हा पेपर आहे. आपल्याला 42चं करायचं होतं. आपल्याला उंची पण आपण वाढवली. तर किती उंची वाढवली, एवढी उंची वाढवली. बरोबर. तर तेवढीच आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये खालच्या बाजूने आपल्याला वाढवायची. तर भरपूर सविस्तर माहिती आहे. जवळजवळ 1 इंच वाढवली तरी पण चालते. हे आपल्याला कटिंग करायला धरायचे.
आपल्याला कट नाही करायचं. तर आता इथं 1 इंच बसणार नाही, तर आपण इथं नाही घेतली तरी चालेल, कारण हे खाली वर जर असेल तर परत प्रॉब्लेम नको. आपण ॲडजस्ट करून बघू, झालं तर चांगलीच गोष्ट आहे. एक इंच आपल्याला बसलं पाहिजे, तर आपण बसवूया. आता हे जे आहे ते आपल्याला सगळं कट करायचं आहे, तर मी डायरेक्ट लाईन आखून घेते. तर आपल्याला हे जे आपण एक्स्ट्रा घेतले, तर आपल्याला बाहेरच्या बाजूने आपल्याला क्रॉसपट्टी वाढवायची. तर आपण उंचीमध्ये पण वाढवली आणि बाहेरच्या बाजूने पण आपण वाढवली, म्हणजे ही क्रॉसपट्टी आपल्याला टोटलच घ्यायची. लक्षात घ्या. आता मी ज्यावेळेस कटिंग करेन त्यावेळेस बरोबर कट करून टाकेन. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये पण आपल्याला वाढवायचं आहे. ते कसं, तर तुम्हाला मी सांगते. हे जे आपण 1 इंच वाढवले, तर हा आपला फिटिंगचा भाग आला, तर 1 इंच आपल्याला याच्यामध्ये वाढवायचं आहे. तर बाकी कुठंही काहीच जास्त घ्यायचं नाही. हे जेवढं आहे तेवढंच आपल्याला वाढवायचं आहे. थोडंसं 1 इंच इथं घेऊया. आता हे आपण पट्टीने कवर करून घेऊ. 1 मीटर मी कपडा घेतला होता 42 साईजला. याच्यामध्ये आता बाही पण मोठीच आहे. तर बघा 1 इंच आपण याच्यामध्ये जास्त घेतली. आता मी हे काढून घेते. आता आपला हा भाग आला जो आपण प्रिन्सेस जोडतो. आता मला बाहीला कापड थोडंसं कमी पडेल, काय ॲडजस्ट आपल्याला करावंच लागेल. तर मी हे इकडंच थोडंसं घेते, तुमच्या लक्षात यावं म्हणून. आता याच्यामध्ये आपल्याला कुठंही काहीच जास्त किंवा कमी करायचं नाही. हे आहे तसंच ठेवलं आहे. आपण फक्त क्रॉसपट्टीमध्ये जास्त घेतले. क्रॉसपट्टीमध्ये आपण उंची पण जास्त घेतली आणि रुंदी पण जास्त घेतली आणि आपण ह्या भागामध्ये वाढवलं आहे. तर आता तुम्हाला हा आला गळा, ब्लाऊजचा समोरचा गळा. तर हा जर कमी लागत असेल तर हे बघा, आता हा गळा झाला आहे 7चा, जवळजवळ 7.25चा. हा जर तुम्हाला कमी घ्यायचा असेल तर आपल्याला वरून धरायचं आहे, बरोबर. आपल्याला वरच्या बाजूने धरायचं आहे 6.5 इंचाला. 6.5 इंच आल्याच्या नंतर आपण त्याला काय करायचं आहे, 6.5 इंच आल्याच्या नंतर मी त्याला थोडासा गोल आकार देणार. अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण फायनल पूर्णच झाला आहे. तर आता आपण याची कटिंग करू शकतो, कुठेही काहीच अडचण येणार नाही आणि खूप सुंदर पद्धतीने मी तुम्हाला माहिती सांगितली. तर आपण पेपर पॅटर्न जर तुम्ही मागवले तर तुम्हाला कमी जास्त कसं करायचं हे पूर्णच तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तुम्हाला जर याचे स्टिचिंग व्हिडिओ पाहिजेच, मी नंतर कट करते. तुम्हाला जर याचे स्टिचिंग व्हिडिओ जर पाहिजेच असेल तर कमेंट करा. जेवढं तुम्ही कमेंट करता तेवढं मी तुम्हाला काम दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन, कारण मला समजत नाही तुम्हाला माझे कोणते कोणते व्हिडिओ आवडतात किंवा मी कशावर व्हिडिओ काढले पाहिजे, कारण मी सगळं काम माझ्या कस्टमरच्या कामानुसारच चालू आहे आणि मी तेच तुम्हाला शेअर करते. मग तुम्हाला जर वेगळं काही पाहिजे असेल ब्लाऊजमध्ये तर तुम्ही कमेंट करा. कमी पडायला नको, मी थोडंसं अजून पण बाहेरून कट करते, म्हणजे आपली क्रॉसपट्टी पूर्ण परफेक्ट अशी काढून झाली. आता हे पण थोडंसं उरले तर मी हे कट करते. चाळीस साईजचा पेपर पॅटर्न होता हा, त्याच्यावरून आपण काढले 42 साईज. तर 2 फायदे असतात ज्यावेळेस तुम्ही पेपर मागवता, तर तुम्हाला एका पेपरवरून 2 पेपरची कटिंग करता येईल.
तर हा आपला एकदम परफेक्ट अशी याची कटिंग झाली. तर आपण बघूया आता मेन फॅब्रिकवर. अगोदर आपण ब्लाऊज पीसाचे घडे घालून घेऊया. हा आहे ब्लाऊज पीस. कधी पण अगोदर चेक करून घ्यायचं आहे पुरतंय का नाही कपडा, त्याच्यानुसारच आपल्याला पीस वाढवून घ्यायचं आहे. अगोदर मी चेक करते कारण कस्टमरने सांगितलं यांना बाही ही 9.5ची लागते. तर आपण बघूया होईल का नाही, कारण जर नाही झालं तर आपण हाफ बाही पण घेऊ शकतात. 10.5ची बाही आहे, तर याच्यामध्ये 10.5 एवढं जरी गेलं तर बाकीचा कपडा शिल्लक असतं आहे, तर काय हरकत नाही, आपण 10.5ची घेऊ शकतात. तर मी बाहीसाठी एवढं कट केलं आहे, बाकीच्या याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. तर मी अगोदर हे पूर्ण कट करून ठेवते. आता ब्लाऊज पीस एकदम मापातच आहे, तर कटिंग आपली एकदम फेस टू फेस झाली, तरी पण काही अडचण नाही, कारण कापड उरायला काही चान्स नाही. जर आपल्या याच्यामध्ये ॲडजस्ट नाही झालं तर आपण छोटी बाही घेतली तरी पण चालते, कारण याच्यामध्ये आपला काही दोष नाही, कारण काही कापड असे असतात का कमी येतात. आता हा 42 साईजचा कपडा होता, ब्लाऊज होता, याच्यामध्ये आपल्याला फुल बाही, फुल म्हणजे 10, 10.5, 11ची बाही सगळ्या गोष्टी बसवणं शक्य नव्हतं. मग अशा वेळेला कस्टमरला तुम्ही सांगितलं पाहिजे. तर बघा हे याच्यामध्ये बसून जाते. तर सगळं आपल्या कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही. पाठीचा भाग निघाला, फ्रंट भाग पण सगळे निघलेत. तर ज्या वेळेला कापड जर शिल्लक नाही राहिलं तर आपण कस्टमरला पण त्याच्याबद्दल सांगायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊज आपल्याला कटिंगला घ्यायचं आहे. तर आपण काय करायचं आहे, आता आपलं एका ह्या ब्लाऊजला जास्त वेळ गेला कटिंग करायला किंवा समजून सांगायला पण वेळ गेला, तर दुसरा ब्लाऊज याच्यापेक्षा फास्ट कसा होईल, तर दुसऱ्या ब्लाऊजला पण आपल्याला असेच मापं घेत बसायचं नाही. तर हेच अस्तर आपल्याला दुसऱ्या ब्लाऊजवर ठेवायचं आहे आणि त्याचे आपल्याला 2 ते 5 मिनटात कटिंग करून टाकायचे, म्हणजे आपला वेळ बराचसा वाचला जातो. तर अशाच पद्धतीने मी व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करेन. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.